बुद्धं शरणं गच्छामि धम्मं शरणं गच्छामि संघं शरणं गच्छामि बुद्धं शरणं गच्छामि धम्मं शरणं गच्छामि संघं शरणं गच्छामि बुद्धं शरणं गच्छामि धम्मं शरणं गच्छामि संघं शरणं गच्छामि बुद्धं शरणं गच्छामि धम्मं शरणं गच्छामि संघं शरणं गच्छामि। धम्मभूमी देहू रोड ते दीक्षाभूमी नागपूर ही धम्मरथ यात्रा आयोजित करण्यात येत असते। तर आज आपल्या ह्या ऐतिहासिक प्रतिष्ठानला सदिच्छा भेट देण्याकरता ही धम्मरथ चारिका त्यांच्या सर्व सन्माननीय उपासक उपासिकांसह इथे आलेली आहे। सन्मान्य प्राध्यापक किंवा बाबू सरांच्या प्रवचनाचा आपण आस्वाद घेणार आहोत, त्यांचे विचार ग्रहण करणार आहोत। तर आजचा हा कार्यक्रम ह्या ऐतिहासिक प्रतिष्ठानचे
सन्माननीय संस्थापक कोषाध्यक्ष रमेश ताडे साहेब यांच्या अध्यक्षतेखाली आपण घेणार आहोत. मी ताडे साहेबांना विनंती करतो की आजच्या सभेचं अध्यक्षस्थान स्वीकारावं. त्यानंतर विशेष अतिथी म्हणून मी विनंती करतो आदरणीय प्राध्यापक किंवा बाबू सरांना त्यांनी मंगल मंचावर स्थान ग्रहण करावं. आणि प्रमुख उपस्थिती म्हणून या ऐतिहासिक संस्थेचे सन्माननीय सदस्य तथा समाज न्याय पत्र पेपरचे स्तंभलेखक सन्माननीय प्राध्यापक नंदागोळे सरांना मी विनंती करेन त्यांनी विचारमंचावर आपलं स्थान दिलं. आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष सन्माननीय ताडे साहेबांचं स्वागत करण्याकरता मी विनंती करतो सन्माननीय दंदे साहेबांना त्यांनी पुष्प देऊन ताडे साहेबांचं स्वागत करावं. आजच्या कार्यक्रमाचे प्रमुख अतिथी आणि प्रमुख मार्गदर्शक सन्माननीय दिवा बागोल सरांचं स्वागत. शाब्दिक शब्द फार महत्वाचे. या ऐतिहासिक प्रतिष्ठानच्या वतीनं आदरणीय प्राध्यापक दिवा बागोल सरांचं स्वागत करतो. त्यानंतर विचार मंचावर विराजमान असलेले सन्माननीय प्राध्यापक नंदागोळे सरांचं स्वागत करण्याकरता मी गोळे सरांना विनंती करते त्यांनी पुष्प देऊन नंदागोळे सरांचं स्वागत करावं. थोडासा क्रम चुकलेला आहे. आपल्या आदर्शांची पूजा आपण करून घ्यायला पाहिजे होती. मी माफी मागून विचार मंचाला विनंती करतो त्यांनी आपल्या आदर्शांची पुष्परूपी पूजा करावी. आजच्या प्रवचन कार्यक्रमाचं वास्तविक करण्याकरता मी विनंती करेन सन्माननीय प्राध्यापक नंदागोळे सर. महामानवांच्या विशेष विचारांना पहिल्यांदा अभिवादन. आजच्या या कार्यक्रमाचे अध्यक्ष आमच्या संस्थेचे कोषाध्यक्ष आणि संस्थेला समर्पित असलेले रमेशजी ताडे सर आणि आजच्या या विशेष कार्यक्रमाची तलावादाप्रमाणे हा कार्यक्रम आपण यावर्षी ठेवलेला आहे. तर आंबेडकरी विचारवंत प्राध्यापक बाबू सर आणि त्यांच्यासोबत आलेले सर्व अनुयायी आणि त्यांची टीम आणि संस्थेचे पदाधिकारी आणि सर्व बौद्ध उपासिका मित्र, ही संस्था तुम्हाला सर्वांची संस्था आहे. या संस्थेच्या निर्मितीमध्ये अनेक लोकांनी कष्ट खाल्लेले आहेत, अनेक लोकांनी तन धनाने मदत केलेली आहे आणि आज आपण जे या संस्थेचं वैभव पाहत आहोत हे वैभव सर्व समाजाच्या श्रमातून त्यांच्या दानशील प्रवृत्तीतून निर्माण झालेलं आहे. कुठल्याही भांडवलदाराचं, कुठल्याही राजकीय किंवा इतर कुठल्याही अवैध मार्गाने संपत्ती कमावणाऱ्या व्यक्तीचं
रुपयाचे दान या ठिकाणी आम्ही घेतलेले नाही आणि घेणार नाही, हा आमचा पण आहे. जे होत आहे, जे आपण पाहत आहात, हा दीर्घ कालावधी जरी याला लागत असला तरी समाजाचं एकंदर आर्थिक त्याचं स्थान पाहून किंवा त्याची आर्थिक स्थिती पाहू जाता फुलाची पाकळी थेंब थेंब तळ साचे या पद्धतीने आम्ही ही संस्था उभी केलेली आहे आणि अजून पूर्णत्वास गेलेली नाही. अनेक योजना आहेत आमच्या सरांच्या डोक्यातून ज्या ज्या योजना येतात त्या या ठिकाणी आम्ही सर्व अनुमते कार्यान्वित करत आहोत. थोडंसं सरांची तब्येत बरोबर नव्हती, त्याच्यामुळे सर 7-8 दिवस हॉस्पिटलला होते, त्याच्यामध्ये आज येऊ शकले नाही. त्याबद्दल सर्वांच्या वतीनं दिलगिरी व्यक्त करतो. आणि सरांचं भाषण म्हणण्यापेक्षा त्याला कृतीशील विचार म्हणतात ते ऐकण्यासारखेच असतात आणि दूरदूरचे लोक, काल मला वाटते राजस्थानमधून लोक येऊन गेलेले आहेत, MP मधून लोक येऊन गेलेले आहेत. त्यांनाही असं वाटते की बाबा दीक्षाभूमीनंतर आणखी अकोल्याच्या या भूमीमध्ये जे निर्माण केलेलं आहे आणि ते सांगतात लोक की बाबा लोकांच्या श्रमातून निर्माण झालेलं आहे, त्याला आपण एकदा अवश्य भेट दिलीच पाहिजे. मित्र, दीक्षाभूमी ही तर आपल्याला प्रेरणास्थान आहेच, परंतु दीक्षाभूमीची निर्मिती ही सरकारी अनुदानातून झालेली आहे, ते आपल्याला मान्य करावं लागेल. परंतु ही जी भूमी आहे, जी आपलं हे जे श्रद्धास्थान आहे, हे तुम्हाला आमच्या सर्वांच्या श्रमातून निर्माण झालेलं आहे आणि पुढे ते होत राहील. खूप असे आमचे उद्देश आहे या संस्थेच्या निर्मितीच्या मागे. पैसा कमावणे हा उद्देशच नाही. पुन्हा एकदा सांगू इच्छितो की या संस्थेमध्ये जे काही पदाधिकारी आहेत ते पदाधिकारी कुठल्याही प्रकारचं एक पैशाचंही ज्याला काय म्हणतो आपण मानधन घेत नाही. आम्ही आमच्याच पैशाने येतो, आमच्याच पैशाने जातो. कुठे जायचं असलं तरी आम्ही स्वतःच्याच पैशाला खर्च करून जातो आणि त्याला ट्रान्सपरन्सी असं म्हणतात, पारदर्शकता. या संस्थेच्या कामामध्ये इतकी पारदर्शकता आहे की कोणीही यावं आणि कोणीही त्याचा अभ्यास करावा. नाहीतर आपल्या समाजाच्या अनेक संस्था निर्माण झालेल्या आहेत आणि तेवढ्याच लयाला गेलेल्या आहेत. म्हणजे सांगायचं तात्पर्य असं की जेवढ्या संस्था आपल्या समाजाच्या आहेत तेवढ्या कोणाच्याच नाही, पण जेवढ्या नष्ट झालेल्या आहेत तेवढ्याही कोणाच्या नाही. परंतु एक मात्र संस्था आहे की ही संस्था शून्यातून पुढचा प्रवास करीत आहे. अनेक उद्देश आहेत. आता तुम्ही अजून पाहिलं की नाही मला माहित नाही सरांनी की या काही दिवसामध्ये आम्ही कॉलेजची व्यवस्था केलेली आहे. या ठिकाणी जर्नलिझम, ग्रॅज्युएशन, पोस्ट ग्रॅज्युएशन, नर्सिंग कॉलेज आणि PSW हे 4 विंग आम्ही या ठिकाणी निर्माण केलेले आहेत. आणि विशेष म्हणजे या कॉलेजमध्ये शिकणाऱ्या त्या मुली मुलं असून त्यांच्याकडून एक पैसाही आम्ही घेतलेला नाही आणि घेणार नाही. नाहीतर नर्सिंग कॉलेजमध्ये जर तुम्ही जाऊन पाहाल तर लाखांना पैसे उचलतात, आम्ही इथे एक पैसा घेत नाही. काही दिवसातच जातात ते कॉलेज तर झालं आपलं शिक, पण त्या मुलीचं हॉस्टेलचीही व्यवस्था आम्ही करणार आहोत. हॉस्टेलचं बांधकाम चालू आहे, पण तत्पूर्वी 4-6 महिन्यासाठी आम्ही इकडे हॉस्टेलच्या शोधामध्ये आहोत. सांगायचं तात्पर्य हे की या संस्थेमध्ये कुठेही तडजोड नाही, मुलांच्या स्वास्थ्याशी तडजोड नाही, त्यांच्या शिक्षणाशी तडजोड नाही. जे आपण उपभोगलं आहे, आपण फार गरिबीतून पुढे आलेलो आहोत, पण कशी गरिबी आपल्या विद्यार्थ्यांना, आपलेच पोरं आहेत, SC STचे पोरं म्हणजे आपलेच आहेत, बहुजनाचे पोरं, त्यांना कशा उपेक्षित प्रकारचं जीवन जगता येऊ नये म्हणून आमच्या सरांचा, प्राध्यापक घासागडे सरांचा हा मानस आहे आणि सगळ्या संस्थेचाही तो मानस आहे की त्यांना सर्व सवलती या ठिकाणी मिळाल्या पाहिजे. सुंदर पद्धतीनं आम्ही आता पाहत आहोत की इथून जेवढं 10-15 किलोमीटरवर एक 7-8 एकराचा आम्ही शेत घेतलेला आहे. त्या ठिकाणी ग्रामीण रुग्णालयाची पायाभरणी होत आहे. आपले जे डॉक्टर्स आहेत, जवळजवळ 40 डॉक्टर्स आपल्या याच्यामध्ये आहेत आपल्या समाजाचे. त्यांचं असं म्हणणं आहे की शहरी विभागामध्ये आपल्या लोकांना भरपूर सुविधा आहे, खरं स्वास्थ्य आपल्या ग्रामीण भागातीलच लोकांसाठी आवश्यक आहे. म्हणून तुम्ही ग्रामीण भागामध्ये हॉस्पिटल तयार करा, तिथे आम्ही आमची सुविधा देण्याची, सेवा देण्याची आमची तयारी आहे. त्या दृष्टीनं तिथं तो एक प्रयत्न सुरू आहे. आणि विशेष म्हणजे आता दानशूर कसे असावेत, तुमच्यासमोर अनेक दानशूर लोकांची नावं असतील, पण आपलं घरात विकून दान करणं हे तर फारच मोठं झालं. आमचे जे कोषाध्यक्ष आहेत त्या कोषाध्यक्षांनी त्यांचं राहतं घर 40 लाखामध्ये विकून टाकलं आणि ते 40 लाख रुपये संस्थेला वृद्धाश्रमासाठी दिलेले आहेत. आणि तो वृद्धाश्रम त्यांच्या मुलीच्या नावावर काही वर्षापूर्वी म्हणजे 1-2 वर्ष झाले त्यांची मुलगी असाध्य बिमारीने मरण पावली. त्यांच्या स्मृतीप्रित्यर्थ त्यांनी ते रेवती आधार केंद्र सुरू केलेलं आहे
आणि असं आधार केंद्र राहील, असं वृद्धाश्रम राहील की तुम्हीही असं तुम्हालाही असं वाटेल की आपणही आपलं उर्वरित आयुष्य त्या वृद्धाश्रमात जाऊन घालवावं. नाही तर वृद्धाश्रम म्हटल्यावर काय की सगळे हाल अपेष्टाच असतात, तर त्यांना खायला मिळत नाही की त्यांची व्यवस्था नाही. या ठिकाणी सरांचा मानस आहे की दररोज त्यांचं स्वास्थ्य तपासलं पाहिजे, दररोज त्यांचं जेवण तपासलं पाहिजे, दररोज त्यांना विरंगुळा मिळाला पाहिजे, सर्व सुविधा मिळाल्या पाहिजे. म्हणजे जे वृद्ध आहेत त्यांना 10 वर्षाचं आयुष्य आणखी लाभलं पाहिजे अशी ती व्यवस्था होणार आहे. आणि असं कुठेही नाही. अनेक सांगण्यालायक गोष्टी आहेत. तुम्हाला नेहमी तुम्ही या ठिकाणी येता, तुमचं स्वागतच आहे. आणि बाबुल सरांचं नाव तर महाराष्ट्रामध्ये जास्तच आहे. म्हणजे आम्ही जेव्हा अभ्यास शिकत असताना मला वाटतं त्यांचा काही संघ वगैरे होता, त्याचे धडे वगैरे होतेच, तर कृतीशील झाला असं म्हणतो. आजकाल कसं आहे की सारे लोक सांगतात, लोका सांगे ब्रह्मज्ञान आपण कोरडे पाषाण असं म्हणतात, तसं इथं नाही. आपल्या सरांचं इथेच धोरण आहे की कृतीशील महात्मा फुलेंसारखं नाही. महात्मा फुलेंसारखं जरी होता आलं परंतु त्यांच्या पायाला म्हणजे त्यांच्या पायाचा एक कण जरी आपण झालो आणि आपण जर आपले त्यांचे विचार आपण कृतीच्या त्याला काय उतरविले तर समाजाचं हित साधल्याशिवाय राहणार नाही. या दृष्टीने हा प्रयत्न आहे. तुम्हा सर्वांचं पुन्हा या ठिकाणी मनपूर्वक संस्थेच्या वतीने स्वागत करतो आणि इथंच थांबतो. जय भीम, जय. सकाळी काही मान्यवरांसोबत मी इथे संवाद साधला. त्यांना ह्या ऐतिहासिक संस्थेच्या उभारणीबद्दल, याच्या असणाऱ्या उद्देशांबद्दल थोडंसं संभाषण आम्ही करत होतो. खरं म्हणजे ह्या जगातल्या कोणत्याही मानवाच्या फक्त 4 ते 5 समस्या असू शकतात. पहिली समस्या असेल शैक्षणिक, दुसरी आर्थिक, तिसरी बेरोजगारी, चौथी आरोग्याची समस्या आणि 5वी कल्चरल समस्या म्हणजे सांस्कृतिक समस्या. आता पहिली शैक्षणिक समस्या जर दूर झाली तर बाकीच्या 4 राहिलेल्या समस्या आपोआपच तो मनुष्य दूर करू शकतो. म्हणून ह्या संस्थेचा उभं राहण्यामागचा उद्देश ह्या बौद्ध समाजाला कायमस्वरूपी सर्वांगीण विकासाकडे नेणे. बौद्ध समाजाचा सर्वांगीण कायमस्वरूपी विकास करणे. तर 3 उद्देश महत्त्वाचे होते. शैक्षणिक समस्या दूर करण्यासाठी कोऑपरेटिव्ह एज्युकेशन, त्यानंतर आर्थिक समस्येकरता कोऑपरेटिव्ह बँकिंग आणि तिसरी बेरोजगारीची समस्या दूर करण्याकरता कोऑपरेटिव्ह फार्मिंग. CBSE पॅटर्नच्या ज्या शाळा कॉलेजेस आहेत त्या बाबी आहेत, कोऑपरेटिव्ह एज्युकेशन, कोऑपरेटिव्ह फार्मिंग, कोऑपरेटिव्ह बँकिंग. तर त्याची सुरुवात या संस्थेने केलेली आहे. आतापर्यंत जवळपास 65 करोडचा काम झालेलं आहे. ह्या प्रिमायसेसमध्ये हे जे प्रबोधन भवन आहे, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर प्रबोधन भवन, त्यानंतर पाठीमागे मातोश्री रमाबाई आंबेडकर प्रबोधन भवन आणि बाजूला 18,000 स्क्वेअर फुटामध्ये असलेला लॉन, ही 1.25 एकर जागा इथे आपण विकत घेतलेली आहे. ज्याच्यामध्ये ओपन स्पेस नाही, फुकटची 1 इंचची जागा नाही. आतापर्यंत 18 एकर शेती क्षेत्र आपलं विकसित झालेलं आहे. ते 200 एकर शेत घ्यायचं आहे. बँकिंगसाठी जी सुरुवात करायची होती ती पतसंस्थेच्या माध्यमातून सुरुवात झालेली आहे. आणि शाळा कॉलेजची सुरुवात या 3 अभ्यासक्रमांपासून आपण या वर्षापासून केलेली आहे. आणि पुढच्या वर्षीपासून प्रत्येक तालुक्यामध्ये नर्सरीपासून ते सिनियर कॉलेजपर्यंत शाळा कॉलेज आपले सुरू होत आहे. त्याच्यासाठी लागणारी जी काही प्रक्रिया आहे, जागा आहे, ती विकत घेण्यासाठी प्रारंभ आपण केलेला आहे. वृद्धाश्रमाचं नंदावळे सरांनी प्रास्ताविकामध्ये सांगितलं तर वृद्धाश्रमासाठी 3 एकर शेत आपण घेतलेलं आहे. आणि त्याच्याच बाजूला मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल ह्या दोन्हीचा प्लॅन मंत्रीज लेआउटसाठी टाकलेला आहे, नकाशा मंजूर करण्यासाठी आपण टाकलेला आहे. तर हे सर्व जन्मापासून मृत्यूपर्यंतच्या असणाऱ्या तरतुदी या संस्थेच्या माध्यमातून करण्यात येत आहेत. तर आपण कालपासून इथे आहेत, पण अजून मला वाटतं पूर्ण इमारतीचं अवलोकन केलेलं नाही. तर हे झाल्यानंतर आपण इमारत बघून घ्यावी. सर्वप्रथम या ठिकाणी अभिनंदन, स्वागत आहे. ऐतिहासिक अशा प्रतिष्ठानमध्ये आपण आहात आणि या प्रत्येक घटनेला आपण उपासक आणि उपासिका आपण साक्ष पुरावे असणार आहे. खरं म्हटलं तर कार्यक्रमाची पार्श्वभूमी मला माहीत नाही आहे. एक प्रतिष्ठान आणि प्रतिष्ठानचा जो उपक्रम आहे तो मध्ये सिनियर कॉलेजचा एक उपक्रम, त्याबद्दल आपली जी भूमिका आहे ती मी थोडक्यात या ठिकाणी मांडतो. ही सर्व
त्यांच्यात दिसलं आणि त्यामुळे एक प्रकारचं मानसिक कळ पण येतं की बा इतक्या मोठ्या व्यक्तीसमोर बोलताना आपण कुठेतरी विचलित होऊन जातो. त्याबद्दल क्षमस्व. या ऐतिहासिक प्रतिष्ठानमध्ये आपण येऊन आपली भूमिका जेव्हा मांडत असता तेव्हा हा सर्व संदेश आणि चॅनलच्या माध्यमातून आणि बातम्यांच्या माध्यमातून आपण प्रसारमाध्यमांपर्यंत पोहोचवण्याची जबाबदारी या ठिकाणी घेतली आहे. महाविद्यालयाची बरीचशी आणि प्रतिष्ठानची बरीचशी माहिती सरांना भेटली आहे. अर्थातच सरांना ऐकण्यासाठी आपण इथं जमलो आहोत. फक्त आमच्या या ऐतिहासिक प्रतिष्ठानची संकल्पना त्यांनी जन्मास घातली. आमचे आदरणीय मार्गदर्शक प्राध्यापक वाटसाकडे सर, अशोकजी इंगळे आणि आदरणीय टाटे साहेब आणि प्राध्यापक गंधगवळी सर आणि खंडेरावजी. या लोकांनी समाजासाठी ज्या पद्धतीनं एक मुवमेंट, एक चळवळ उभी केली आहे, या चळवळीच्या संदर्भात आतापर्यंत गोवा, राजस्थान, हरियाणा, पंजाब, गुजरात या सर्व मंडळींनी येऊन याबद्दल चिंतन केलेलं आहे की अकोल्यासारख्या शहरामध्ये नॉन पॉलिटिकल एक सोशल ऑर्गनायझेशन कम्युनिटी बेस्ड प्रोजेक्टमध्ये अशा पद्धतीचे योगदान कशा पद्धतीनं प्राप्त करू शकते. आणि मुंबईसारख्या शहरात किंवा नागपूरसारख्या शहरात प्रतिष्ठान शब्द काढला तर अकोल्याच्या हातला अशी ओळख या माध्यमातून निर्माण करण्यात यश संपादन झालं. शहरामध्ये रिक्षा चालवणारा एक श्रमिक आणि मंत्रालयामध्ये मोठ्या पदावर असलेला व्यक्ती अशा दोन्ही टप्प्यातून, सर्व घटकातून आपल्या श्रमाच्या पैशाचं योगदान धम्मदानाच्या माध्यमातून या वास्तूची उभारणी झाली. सर अनेकदा पद मिळवण्यासाठी किंवा संस्थेवर आपला हक्क निर्माण करण्यासाठी वाद होता. आमसभेमध्ये मोठ्या प्रकारे गटबाजी होती. या प्रतिष्ठानमध्ये प्रत्येक वेळा अपील केली जाते की बा कोणी अध्यक्ष, उपाध्यक्ष, कोषाध्यक्ष या पदावर आपण आपलं नाव द्या, जेणेकरून आपल्याला जबाबदारी देतील. आणि प्रत्येक जण नतमस्तक होऊन ही जी मंडळी काम करतायत त्यांना विनंती करतात की सर आपण ज्या पद्धतीनं करताय ते अत्यंत उत्तम काम आहे आणि कृपया आपण आमचं योगदान असं गृहीत धरून आपण आपली ही जबाबदारी भविष्याची पार पाडली. प्रतिष्ठानबद्दल आपल्याला बरंच सांगितलं असेल खंडेरावजींनी, माझ्यापेक्षा जास्त अभ्यास आहे. डॉक्टर बाबासाहेब सांगण्याची माझी पात्रता नाही आहे, कारण की आपण सर्व अभ्यासू आहात. गेल्या ज्या पद्धतीनं आपण या ठिकाणी उपस्थित आहे, तुमचं वयोमान लक्षात घेतलं तर 50-60 वर्षापासून सातत्याने धम्म, तथागत आणि डॉक्टर बाबासाहेब याबद्दल आपला जेवढा अभ्यास आहे तेवढा माझा नाही. पण माझा अभ्यास त्या लोकांबद्दलचा आहे की ज्या लोकांनी हे प्रतिष्ठान उभं केलं आहे. मी एक दलित हिंदू आहे आणि ज्या पद्धतीनं मी ज्या पदावर आहो किंवा जे शिक्षण मी प्राप्त केलेलं आहे, तर जेवढा अपमान माझा हिंदूंनी केलाय तेवढा या जगात कोणीच नसेल केला. आणि मग मला सन्मान कुठे भेटला तर मला माझी जी प्रतिमा आहे ती नसतानाही सन्मान दिला म्हणून मला बरं वाटते असं नाही. माझी जी पात्रता आहे त्या पात्रतेनुसार मी फक्त प्रवेश केला तर जगातला एकमेव तथागतांनी दिलेला धम्म आहे की ज्याच्यामध्ये कुठेही जात, वर्गवारी किंवा चर्म नाही, सर्व बुद्धिस्ट आहे. आणि हा फरक मला जाणवला. म्हणून जेवढा अपमान माझा हिंदूंनी केला आहे तेवढा जगात कोणीच केला नसेल. माझ्या आईला, माझ्या बहिणीला उपभोगाची वस्तू समजणे ही संकल्पना जर हिंदू धर्मात असेल आणि त्या संकल्पनेत जर आपण जगत असू तर याच्यापेक्षा आणि लाजिरवाणी जीवन नाही असं माझं मत आहे. आणि सातत्याने या विषयावर चिंतन केल्यानंतर मला असं वाटलं की आपण प्रतिष्ठानमध्ये काम केलं पाहिजे. म्हणजे जे दुःख बाबासाहेबांना होतं त्या दुःखांची वाट
बाबासाहेबांनी मोकळी करून आपल्याला सन्मान दिला आणि आजही आजच्या दिवसालाही आम्ही अपमान सहन करून गर्व करून हिंदू असं म्हणतो. त्यामुळे आता नव्याने काम करण्याची सुरुवात आहे. हे सगळ्यात मोठं आव्हान माझ्या समोर आहे. मला कुटुंबापासून सुरुवात करावी लागते, मला लहान लेकरांपासून सुरुवात करावी लागते. आणि तुम्ही किती नशीबवान आहात, तुम्ही इतके नशीबवान आहात की तुम्हाला हे सर्व समजलेलं आहे आणि तुम्हाला ऐकण्यासाठीच आम्ही आतुर आहोत. आम्ही अजूनही अंतरात भटकत आहोत. त्यामुळे मित्रांनो, आजच्या या प्रसंगी आम्ही भरकटलेल्या माणसाला दिशा देणारं हे प्रतिष्ठान आणि या प्रतिष्ठानामध्ये तथागतांनी बाबासाहेबांना आत्मसात करून आपल्या आचरणात आणून एक नवी दिशा देणारे आपण पुण्याहून आलेले आमचे ज्येष्ठ बंधू अभ्यासक यांची भूमिका ऐकणं अत्यंत महत्वाचे आहे. म्हणून एक मान म्हणून त्यांनी मला तायडे सरांनी बोलावलं आणि मला या ठिकाणी बोलण्याची संधी दिली. होऊ शकते आमचं एवढं शिक्षण किंवा एवढी पात्रता नसेल, विचारवंताला विनंती आहे किंवा भूमिका नसेल समजली किंवा समजेल किंवा जे काय असेल, पण संवाद साधणे आणि तुम्हाला ऐकणे हा सुवर्ण योग आज आला. त्याबद्दल मी आयोजकांचे आणि आपल्या सर्वांचे आभार व्यक्त करतो. जय भीम, धन्यवाद. अशोकराव हिगडे, मुकुंदराव भासाकळे, आजच्या सभेचे सन्माननीय अध्यक्ष तायडे साहेब, नंदगौडी साहेब, माननीय प्राचार्य तुषारजी, आपण सर्वच या ठिकाणी उपस्थित आहात. आजचा विषय आणि विषय सांगण्याच्या बाबतीत थोडीशी गल्लत झालेली आहे. ही सगळी मंडळी जी आहेत हे केवळ आणि केवळ धम्माचा प्रचार आणि प्रसार करण्यासाठी, माणसाला माणसात आणण्यासाठी, धम्म लोकांमध्ये रुजवण्यासाठी, फुले शाहू आंबेडकरी समतेची चळवळ माणसात रुजवण्यासाठी गेले 15 दिवस महाराष्ट्र पिंजून काढत आहे. आजचा विषय तो आहे. संस्थेचं म्हणाल तर संस्थेची पहिली मीटिंग माझ्या कार्यालयात झालेली आहे. पहिला सभासद मी आहे. ध्यान, भान आणि अवधान, परत वापरतो शब्द, ध्यान, भान आणि अवधान या गोष्टी विसरल्या की विषय बदलत राहतो. आजचा विषय धम्म आहे आणि गेले 13 वर्षापासून सम्यक संबोधी संस्थेमध्ये आपण जात असतो. आता आमचे सर्वच मित्र, आता नवीन लोकांशी माझा परिचय नसेल, आहे का सर? त्या नवीन लोकांशी परिचय नसेल, त्यामुळे त्यांचाही माझा नाही, माझाही त्यांना नाही, मी कोण संस्थेत हे त्यांनाही विचारायला माहित नाही. त्यामुळे हरकत नाही. तर सगळ्यांनी एकच सूर धरला, एकच सूर धरला. हा धम्माचा रथ आहे. महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी ज्या ठिकाणी भारतामध्ये पहिली बुद्धमूर्ती स्थापन केली स्वतःच्या हाताने, त्याला धम्मभूमी म्हणतात. आणि त्याच्यानंतर 2 वर्षांनी बाबासाहेबांनी जिथे धम्म दीक्षा घेतली आणि दिली त्याला दीक्षाभूमी म्हणतात. नागपूरला 25 डिसेंबर 1954 बाबासाहेबांनी 3:30 वाजता ती मूर्ती बसवल्याच्या नंतर त्या दिवशी बाबासाहेबांनी जे वक्तव्य केले त्याचा थोडासा परिपाक म्हणजे हे प्रतिष्ठान. हा सगळ्यात महत्त्वाचा एक परिपाक. दुसरा परिपाक आहे की जर आम्हाला माणसाला माणसाशी जोडता आलं नाही, आम्हाला धम्म लोकांना जर सांगता आलं नाही, तर नीतिवान माणसं तयार होणार नाही. आणि नीतिवान माणसं जर तयार झाली नाही तर कितीही मोठं संघटन असेल तर ते कोसळल्याशिवाय राहत नाही. म्हणून आमचा आधार धम्म आहे. आमचा आधार धम्म आहे. कारण आपला बाप डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जगात कोणालाही शरण गेले नाही, त्यांनी बुद्धालाच अनुसरलं. एकदा बुद्धाला अनुसरलं की सगळ्या गोष्टी आलबेल होतात. म्हणून गेले 13-14 वर्षापासून
माझे सगळेच मित्र, आता त्याच्यापैकी एकही नाही, दोघेही आजारी आहेत. बारसाकडे सर आजारी आहेत, नंदाताई पण आजारी आहेत, नाही का. त्याच्यानंतर इंग्रज सर पण आजारी आहेत. ही सगळीच मंडळी आजारी असल्यामुळं तुम्हाला असं वाटलं असेल का आम्ही आलोय कशासाठी, मी संस्थेबद्दल बोलताय, प्रत्येक जण संस्थेबद्दल बोलतोय, आणि मग आम्ही कशासाठी आलो. आम्हाला संस्थेचं माहितीपत्र दिलं तरी आम्ही हे करू, तो भाग वेगळा आहे. आताचे जे इथे लोक आहेत त्यांना आपल्या उपक्रमाबद्दल आपण इथे का आलो, आपला आणि या संस्थेचा काय संबंध, याच्याबद्दल थोडेसे अनभिज्ञ असू शकतील, हरकत नाही. या धम्माचं मूळ स्वरूप जे आहे हे भगवान बुद्धांना आपल्याला 2500 वर्षापूर्वी सांगितलं आहे. सरांनी थोडस जरा दुःख व्यक्त केलं. त्यांनी एक शब्द वापरला, तुमचं किती लक्ष होतं किती नाही मला माहित नाही, तर त्यांनी एक शब्द वापरला की मी दलित हिंदू आहे. बरोबर, मी दलित हिंदू आहे हा शब्द वापरला. एक गोष्ट लक्षात ठेवा सगळ्यांनी, 7000 वर्षापूर्वी, 700 वर्षापूर्वी, सॉरी 1000 वर्षापूर्वी जवळजवळ या देशात पहिल्यांदा आले यवन. त्यांनी जवळजवळ 700 वर्ष 550 वर्ष राज्य केलं. नंतर डच आले, हून आले, नंतर इंग्रज आले. इंग्रजांनी 150 वर्ष राज्य केलं. पण डच, हून, पोर्तुगाल आणि यवन मुसलमान यांच्याबद्दल फारसा गवगवा या देशात होत नाही. पण इंग्रजांच्या बद्दल जास्त गवगवा होतो. त्यांनी या देशाला लुटलं, त्यांनी या देशाला लुटलं, त्यांनी या देशाला लुटलं, असा गवगवा होतो. आणि सगळं खापर इंग्रजावर फोडलं जातं. जसं आज मोदी सगळं खापर काँग्रेसवर फोडतात. आपल्याला राजकारणाकडे जायचं नाही, तो विषय नाही, पण ते आहे जगातली एक मोदीचा एक इतिहास. जगात देशाच्या प्रमुख पदावर असणारा एक माणूस दिवस रात्र खोटं बोलतो हा जगातला पहिला पराक्रम आहे आपल्या देशाचा. जगातला पहिला प्रधानमंत्री ज्याचं खोट्याशिवाय काही बोलतच नाही, कारण तो हिंदू आहे, कारण तो RSSचा आहे, कारण तो सनातनी प्रवृत्तीचा आहे. मग बुद्धाची प्रवृत्ती कोणती आहे? बाबासाहेबांची प्रवृत्ती कोणती आहे? फुले शाहूंची प्रवृत्ती कोणती आहे? तुकोबा नामदेवाची, गाडगे बाबाची प्रवृत्ती कोणती आहे? आम्हाला या प्रवृत्तीशी प्रामाणिकपणे काम करायचं. मी यांच्या शब्दाला धरून तुम्हाला सांगतो, हिंदू जेव्हा यवनांचं राज्य या देशामध्ये होतं, सगळ्यांनी ऐका, दुपारची वेळ आहे, जेव्हा यवनांचं राज्य या देशात होतं, भारतातल्या मूळ निवासी लोकांना इथल्या यवनांनी ज्या पद्धतीनं वागवलं, छळलं, गुलामगिरीची कामं करायला लावली. विशेषतः त्यांनी एक शब्द आमच्यासाठी वापरला, हीन अधिक दू. हीन अधिक दू, हिंदू. हिंदू या शब्दाचा अर्थ चोर, भडवा, लफंगा, गांडू. हा माझा शब्द नाही, हा लायब्ररीमध्ये आजही कलकत्त्याच्या लायब्ररीमध्ये तुम्ही तिथली जर डिक्शनरी जर पाहिली, अरबी भाषा, फारसी भाषेची पाहिली, तर तो शब्द त्याच्यातला आहे. याच्यावर शंकराचार्याने सुद्धा वक्तव्य केलं की यापुढे आम्ही स्वतःला हिंदू म्हणवणार नाही, कारण ती आम्हाला श्री आहे, ती आम्हाला श्री आहे. बरं, या देशातला एकही ब्राह्मण स्वतःला कधीही हिंदू म्हणत नाही. उलट आता सरांची दाखल्याप्रमाणे काय जाते मला त्यांच्या जातीशी का हे मला देणं घेणं नाही, पण आमच्या सगळ्यांच्या जातीवर
हिंदू महार, हिंदू मराठा, हिंदू कुंभार, हिंदू चंबार, हिंदू नावी, हिंदू वडारी, सगळ्यांच्या दाखल्यावर हे शब्द आहेत. तुम्ही कधी ब्राह्मणांचे दाखले पाहिले? ब्राह्मणांच्या दाखल्यावर केवळ आणि केवळ ब्राह्मण हाच शब्द आहे. हिंदू ब्राह्मण असा शब्द मला दाखवा, केव्हाही मी जिवंत आहे तोपर्यंत 1,00,000 माझ्याकडे घेऊन जा. ते कधीही स्वतःला हिंदू म्हणवत नाही. शेवटच्या काळात औरंगजेबानं जेव्हा हिंदूंवरती जिझिया कर लावला, म्हणजे मुस्लिम लोक शिवी देताना सुद्धा सांगायचे, अरे वो फालतूच काम आहे ना, तो हिंदू को बता दे. फालतू काम असेल ना, हिंदू को बता दे. हिंदू मध्ये त्या कांडूला सांगा ते काम करायला, त्या भाडव्याला सांगा, त्या चोरला सांगा, लफंग्याला सांगा ते काम करायला. मग ते काम हिंदू उठून करायचं भारतातले लोक. पुढच्या काळामध्ये या लोकांनी जेव्हा अंधश्रद्धेच्या नावाखाली, देवाच्या नावाखाली तुमचा मेंदू फिरवला, सिंधू संस्कृतीच्या याच्यावरनं हिंदू शब्द आला अशा पद्धतीने सांगून, खर तर आमची खरी संस्कृती सिंधू संस्कृती. सिंधू संस्कृती हे सुधारलेल्या देशाचं प्रतीक होत. आजला सिंधू संस्कृती मधलं काहीच राहिलं नाही. याने तो हिंदू घेतला आणि सिंधूला हिंदू जोडला आणि आम्ही हिंदू झालो. नालायक झालो. जेव्हा इथल्या व्यवस्थेने, या ब्राह्मणाने जेव्हा स्वतःला इथे टिकायचे, आम्ही स्वतः या देशात टिकलो पाहिजे म्हणून आमच्यामध्ये पहिल्यांदा भेद पाडले. आम्हाला हिंदूच म्हटलं त्यांनी. ब्राह्मण सोडून आम्ही सगळे हिंदू, कारण त्यांच्या दृष्टिकोनात आम्ही गुलाम, चोर, भडवा, जेवढे वाईट शब्द आहेत ते आमच्यासाठी होते. आमच्यासाठी म्हणजे सगळ्यांसाठी, महाराजांसाठी नाही म्हणत, सगळ्यांसाठी हे शब्द होते. आणि म्हणून आपल्या सगळ्यांच्या शब्दाला पहिला आपल्या नावापुढे आला हिंदू हा शब्द आला. कारण त्याही वेळेला शिकलेले तेच होते, कारकून तेच होते, तहसीलदार तेच होते, सगळे काही तेच होते. म्हणून त्यांनी स्वतःला त्याच्यापासून दूर ठेवलं आणि हिंदू, आपल्या सगळ्यांना हिंदू हा शब्द लावला. आता हा शब्द लावल्याच्या नंतर त्यांनी दुसरं काम केलं. दुसरं काम महत्वाचं हे केलं की प्रत्येक जातीला, जातीच्या वर्गाला एका ठराविक कुपीमध्ये बंद केलं. एका ठराविक कुपीमध्ये बंद केलं आणि स्वतःला एक वेगळं स्थान निर्माण केलं. जर तुम्हाला मोक्ष मिळवायचा असेल, तर तुम्हाला स्वर्गामध्ये सद्गती मिळाली पाहिजे आणि ती मिळवण्यासाठी तुम्हाला इथं काहीतरी केलं पाहिजे. मग इथं सगळंच केलं पाहिजे. इथे यात्रा केल्या पाहिजे, जत्रा केल्या पाहिजे, पूजा केली पाहिजे. 5-50 वर्षापूर्वी मेलेल्या बापांना सुद्धा पित्र घातले पाहिजे. सगळी व्यवस्था त्यांनी केली आणि उत्पन्नाचं साधन एका ठराविक वर्गाकडे वर्ग झालं. आणि अख्खा वर्ग, ब्राह्मण सोडून सगळा वर्ग मग कोणावर अवलंबून राहिला? ब्राह्मणांवर. मग परमेश्वराकडे जर जायचं ठरलं असेल तर एजंट कोण? गुलाम कोण? आम्ही. आणि आमचा बॉस कोण? ब्राह्मण. कारण आम्ही हिंदू, चोर. आणि मग या विभागलेल्या जातीला प्रत्येकाला त्यांनी हिंदू 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 शब्द लावला. विचाराच्या मराठ्यांना सुद्धा कळालं नाही. मराठा आपले मोठे भाऊ आहेत, त्यांना सुद्धा कळालं नाही की आम्ही जर मराठा आहोत, आम्ही ओरिजिनल हिंदू जर आहोत, तर मग हिंदू मराठा कशाला? त्यालाही जातीत विभागलेला आहे. आता त्याला ते कळालं नाही, त्याचं अज्ञान पण आहे. त्याला ते कळालं हे त्याचं अज्ञान पण आहे. पण हिंदू मराठाच आहे ना तो. पण मराठा ही काही जात नाही. मराठा ही जात नाही, मराठा ही वृत्ती आहे. छत्रपती शिवरायांच्या बरोबर समतेसाठी लढणारे 12 बलुतेदार, 18 पगड जाती, या सुद्धा त्याच लेवलला आहेत.
छत्रपती शिवरायांच्या तत्वानुसार जो मराठी बोलतो तो मराठा, जो छत्रपतींच्या बरोबर स्वराज्यासाठी मरतो तो मावळा. एवढी साधी व्याख्या आहे. पण कसं केलं त्यांनी बघा. मराठ्यांमध्ये सुद्धा जाती पाडल्या. मराठ्यांमध्ये सुद्धा जाती आहेत. सर मी आता बीजेपीच्या हात म्हणून सांगतो, मराठ्यांच्या जाती 3742 आहेत. किती? ते किती मध्ये मेलं? 96 मध्येच मेलं. धोबी कपताने घरगाडा गाठला. तिकून बामणाने हिंदू म्हणून म्हटलं, इकडनं जातीतनं 96 मध्ये अडकलं, बाकीचं गेलं व्हायला. हा जो सगळा संभ्रम आमचा निर्माण करून दिला, भगवान बुद्धाने त्याला मारून टाकलंय. कारण भगवान बुद्ध असं म्हणतात की आत्मदीप भव, स्वयंप्रकाशित हो. तू जर स्वयंप्रकाशित झाला तर तुला दुसऱ्याच्या मदतीची आवश्यकता भासणार नाही. कारण तू काय आहेस? स्वयंभू आहेस ना. तुझ्याजवळ तुझी टॉर्च आहे, त्या टॉर्च मध्ये सेट तुझे आहे. दुसऱ्याच्या टॉर्च मध्ये जर चालायला लागला आणि अंधारात त्याची जर टॉर्च पण झाली तर, म्हणून बुद्ध म्हणतात तूच पाहिजेस. बुद्ध म्हणतात तूच पाहिजेस तुझ्या जीवनाचा. हा सुद्धा शब्द इथल्या ब्राह्मण व्रतांनी घेतला आणि त्याच्यातून बरेचसे नालायक मंडळी तयार झाली. बरीचशी नालायक मंडळी तयार झाली. आपू बापू टापू आमा चिमा गोमा सद्गुरु अमुगुरु तमुगुरु हे सगळे जनावर तयार झाले. भगवान बुद्धाच्या एका तत्वाला संपवण्यासाठी, आत्मदीप भव, एका तत्वाला संपवण्यासाठी हजारो मंडळी तयार झाली. आणि सगळेच तुकोबा आणि गाडगे बाबाच्या नंतरची मंडळी तयार झाली. ही एक रात चोर आणि भडवे निघाले. कारण यांच्या तांड्यामध्ये हिंदूंच्या स्त्रियांची संख्या जास्त. हिंदूंच्या स्त्रियांची संख्या जास्त. आसाराम बापूच्या तांड्यामध्ये कोणाची संख्या जास्त असते? रविशंकराकडे कोणाची संख्या जास्त असते? नागरीचा महाराजा, काय त्याला नरेंद्र, लातानी मारलाय त्याला आम्ही. नरेंद्र महाराजांना मी लातानी मारलाय. त्याचं नाव जगन्नाथ सुर्वे, जगदीश सुर्वे. त्याचं नाव जगदीश सुर्वे. हा ग्रामसेवक होता. दलित लोकांचे राशन कार्ड घेऊन त्याच्यावर कर्ज काढून पळून गेला. दलितांना जेव्हा नोटीस आल्या की तुम्ही स्टेट बँकेकडनं म्हशीसाठी कर्ज घेतले, शेतीसाठी कर्ज घेतले, बैलगाडी घेण्यासाठी कर्ज घेतले, त्याचे पैसे तिथे म्हणले आम्ही काढलंच नाही. आणि म्हणले तुमचे नाव नाही. तसाच हा पळून गेला नांदीचा महाराज. बरोबर 16 वर्षांनी हा महाराज होऊन आला. विषय संपला. आसाराम बापू जवळजवळ 350 महिलांना भोगले त्यांनी. शिवाय लग्न न झालेल्या 127 मुलींना भोगलं. इथल्या धर्माने, ज्याला हिंदू म्हणतात ना, हिंदूच्या नावाखाली जो धर्म वाढला जातो, इथल्या धर्माने त्याला काहीही केलं नाही. इथल्या धर्माने उलट त्याला बळ दिलं, त्याला बाबा केलं. त्याची सेवा म्हणजे परमेश्वराची सेवा झाली आणि तो कृष्णाचा अवतार झाला. म्हणून बाईला असं वाटायला लागलं की तो जर माझ्याशी जर शरीर संभोग केला तर श्रीकृष्ण माझ्याशी बोलतोय. हे बीज तुमच्या अंतःकरणात ज्या हिंदू धर्म नावाच्या माणसाने रोवलं, बाबासाहेब नावाच्या बापानं त्याला सुरुंग लावला. हा आजचा विषय आहे. आम्ही कोण आहोत? आमची भूमिका काय आहे? छत्रपती शिवरायांनी आम्हाला काय दिलं होतं? छत्रपती शिवरायांनी तर असं कधी काही केलं नव्हतं की तू महाराष्ट्रात येऊ नकोस, तू तिकडचा येऊ नकोस, असं काही केलं नाही. जेव्हा छत्रपती शिवाजी महाराज आपल्या मित्रांना तलवारी शिकवायच्या रानात नेऊन, आणि एखाद्या तिकडून मुसलमानाचा सरदार दिसला की मग तलवारी लपून ठेवायची गवतात, भाली लपून ठेवायचे गवतात आणि विटी दांडू खेळायचे. पण तिकडे एखादा माणूस दिसला, हे कसं समजायचं? तर झाडावर एक माणूस
ठेवायचे. झाडावरच्या माणसाने तो माणूस पाहिला की लगेच तो काय कुठल्या तरी पक्षाचा आवाज काढायचा, लगेच शिवाजी महाराज काय करायचे, सगळं लपून ठेवायचे, मिठी दांड काढायचे. असाच एकदा वैशाखाचा महिना होता. रण ऊन, आपल्याकडे कसं ऊन असतं तसं ऊन, आणि मिठी दांड तलवारीचं शिक्षण चालू आहे, प्रशिक्षण ट्रेनिंग सेंटर, झाडाखाली डोंगर दऱ्यात त्यांचं ट्रेनिंग सेंटर कसं होतं. आणि वरच्या माणसानं मोराचा आवाज काढला. कोणी? झाडावरच्या माणसानं. शिवाजीराजांनी लगेच ओळखून घेतलं का कोणीतरी आलं, मग त्या तलवारीला पण ठेवल्या. मग तिकडे एक माणूस आला, त्याच्या अंगामध्ये फाटकी बंडी होती, आतमध्ये मोकळाच, फक्त एवढी लंगोट लावली होती मागून पुढून दिसू नये म्हणून. मग तो जवळ आला. जवळ आल्याच्या नंतर त्याला विचारलं, आपण कोण? मला मी कोण आहे ते सोडून द्या, पण आपण शिवाजी राजा आहेत ना? म्हणले हो. राजाचं वय किती? 13-14 वर्षाचं वय. हो म्हणले. आपण जिजाबाई साहेबांचा मुलगा आहेत ना? म्हणले हो. महाराज, मला कळाले की तुम्ही इथं तलवारीचं प्रशिक्षण देतात, आणि मला हेही समजतंय की वरच्या माणसानं मोराचा आवाज काढला म्हणून तुम्ही विट्टी दांडू खेळायला लागला. महाराज, कल्पना चांगली आहे, पण एक लक्षात घ्या, वरच्या माणसाला सांगून ठेवा, वरच्या माणसाला सांगून ठेवा, उन्हाळ्यामध्ये मोर कधीच बोंबलत नसतो म्हणावा. तो सांगतो. तेव्हा राजे त्याला जवळ करतात. निवड पहा कशाची आहे, निवड पहा. जेव्हा छत्रपती शिवरायांना हिंदू राजा म्हणतात तेव्हा त्या कीव येते त्यांची. छत्रपती शिवरायांना जेव्हा हिंदू म्हणून संबोधलं जातं तेव्हा राजांची मला कीव येते की का केलं तुम्ही हे स्वराज्य निर्माण. तेव्हा तो माणूस म्हणतो, महाराज, उन्हाळ्यामध्ये मग बोलत तसंही त्याला नीट सांगा. राजे म्हणतात, आपलं नाव सांगा ना. मग तो सांगतो, या देहाला बहिर्जी नाईक म्हणतात. मग राजे पाहतात त्याला, हा जर उन्हाळ्यात बोंबलतो याचा अर्थ याला नक्की कळतं की कुठल्या सीझन मध्ये कुठला पक्षी ओरडतो. आणि मग राजे त्याला म्हणतात, स्वराज्याच्या उभारणीसाठी माझ्याबरोबर येतोच का? बोलले, नाही महाराज, स्वराज्य बिरेज आपल्याला काही कळत नाही. दररोज पाखरं मारणं, भाजून खाणं हा आपला उपजीविकेचा धंदा आहे, त्यामुळे आम्ही भटकी माणसं आहोत, आम्हाला काय कळत नाही. नाही म्हणा, नाही, तुझ्या अकलीची मला गरज आहे, या स्वराज्याला गरज आहे. म्हणजे काय अकली आपल्याकडे? अरे म्हणले, असं कसं? तुला पक्षाचे आवाज नक्कीच ओळखू येतात, आम्हाला त्याच्यात आम्ही तरबेज आहे म्हणला. तेच पाहिजे मला म्हणले, तेच पाहिजे मला. आणि मग त्याला स्वराज्यामध्ये घेतलं. आणि भविष्य काळात लक्षात घ्या, हिंदू हिंदू म्हणवणाऱ्यांनी भविष्य काळ लक्षात घ्या, त्यावेळेला छत्रपती शिवाजी महाराजांनी त्या माणसाला, भटक्या विमुक्त जातीतल्या माणसाला गुप्तहेर खात्याचा प्रमुख केला, म्हणजे आजच्या सीआयडीचा प्रमुख, सीआयडीचा. मग सांगा, त्या बहुजन माणसाचं क्वालिफिकेशन काय होतं? क्वालिफिकेशन हे होतं, तो निसर्गाशी आणि निसर्ग नियमाशी एकरूप होता. भगवान बुद्ध हा जगातला पहिला माणूस आहे, तो निसर्गावर अवलंबून आहे. भगवान बुद्ध निसर्गाशिवाय, विज्ञानाशिवाय काहीच बोलत नाही, काहीच बोलत नाही. मला शिवराय मांडायचा नाही, प्रवृत्ती मांडायची की छत्रपती शिवरायांनी हिंदू शब्दच नाही. जो मला, मी सांगतो त्या ग्रंथामधले, जो मला रामायण, महाभारत, वेद, उपनिषद, श्रुती, स्मृती, भगवद्गीता किंवा ज्ञानेश्वरी, कधीतरी तुम्हाला वेळ मिळाला तर बघा, याच्यात जर हिंदू शब्द सापडला तरीही तुम्हाला ₹1,00,000 देईल. जर मूळ ग्रंथ रामायण, महाभारत, वेद, उपनिषद याच्यामध्ये जर हिंदू शब्द नाही तर हा हिंदू
न्याय आणि बंधुत्वाची मागणी करतात. आणि म्हणून बुद्ध आत्मदीप भव, स्वयंप्रकाशित हो याची मागणी करतात. सम्राट अशोक बहुजन हिताय बहुजन सुखाय याची मागणी करतात. तर छत्रपती शिवराय हे राज्य निर्माण व्हावे श्रींची इच्छा. श्री म्हणजे काय? गणपती नाही, त्या सगळ्या माणसांची इच्छा आहे. हे राज्य जनतेचे मागणी. गाडगे बाबा तर अगदी स्पष्ट सांगतात, जो माणूस वर्गात कधी गेला नाही, त्यानं वर्गाची कधी पायरी चढली नाही, त्याला मास्तरही माहित नाही, तो माणूस सांगतो अज्ञानी लोकांना, तो माणूस अज्ञानी लोकांना सांगतो, बाप्पा मला सांगा देवाची पूजा करावी लागते म्हणे. हो. मग तिथे उजेड करावा लागतो म्हणे. म्हणजे हो. म्हणे मग उजेड कसा होतो? लोक म्हणले सांगा ना. म्हणजे उजेड कसा होतो म्हणे, अगोदर कापूस घ्यावा लागते, मग कापूस वळावा लागते, मग कापसाची काय होते तयार? वात. मग ते वातीने म्हणे त्याला भिजवावं लागते. म्हणजे हो. मग काळी पिठीने त्याला पेटवावं लागते. म्हणजे हो. आणि मग आपल्याला देव दिसते. मग आपल्याला देव दिसते. मग आता बघा आणि प्रश्न विचारतात, बापानो वात वळली कोणी? माणसानी. तेल ओतलं कोणी? माणसानी. वात भिजवली कोणी? माणसानी. गाडी लावली कोणी? माणसानी. आणि मग देव पाहिला. म्हणजे तुमच्या देवाला पाहण्यासाठी माणसाने काम करावं लागतं. त्या देवाला अक्कल आहे की नाही बाबा? त्या देवाला अंग कोण घालतं? माणूस. त्या देवाला कपडे कोण घालतं? माणूस. आणि ज्याला आंघोळ करायची अक्कल नाही त्याला देव म्हणतात. हे गाडगे बाबा म्हणतात. हे गाडगे बाबा म्हणतात. किती स्पष्टपणा होता. मी तर त्या मानाने खूप हे आहे, माहीत आहे त्या मानाने. एवढा स्पष्ट गाडगे बाबा होता. आम्ही हिंदुत्व या शब्दाच्या नावाखाली एकदा हिंदू म्हणून गणला गेला की तो सर्रासपणे गुलाम झाला. ही भूमिका त्यांनी ठरवून ठेवलेली आहे. आणि केवळ या देशात छत्रपतींचं राज्य निर्माण होऊ नये, या देशात स्वातंत्र्य, समता आणि बंधुत्वाचं नातं निर्माण होऊ नये, या देशात तुकोबाच्या विचाराचं नातं निर्माण होऊ नये, या देशात गाडगे बाबांच्या विचाराची माणसं पैदा होऊ नये, या देशात पंजाबराव देशमुखापासून सगळीच माणसं त्या पद्धतीची माणसं तयार होऊ नये म्हणून हिंदुत्व या शब्दाखाली तुमचं तुम्हाला मारलं. आज उदाहरण देतो तुम्हाला. उदाहरण देतो. देश स्वतंत्र झाल्यापासून गडबड पहा कशी आहे. देश स्वतंत्र झाल्यापासून देशाचा प्रधानमंत्री कोण झाले आतापर्यंत? हिंदू. देशाचा गृहमंत्री कोण झालेला आहे? हिंदू. जी रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाचा गव्हर्नर कोण झालेला आहे? तसं पाहिलं तर हिंदूच. आजही महाराष्ट्राचे मुख्यमंत्री कोण आहे? हिंदू. उपमुख्यमंत्री कोण आहे? हिंदू. दुसरा उपमुख्यमंत्री कोण आहे? हिंदू. कलेक्टर जास्त कोणाचे? पोलिसांनी जास्त, अधिकारी जास्त कोणाचे? तहसीलदार जास्त कोणाचे? तरी हिंदुत्व धोक्यात. तशी लोटगडी थाप आपल्याला देऊन दिली पाहिजे. थाप दिली का नाही? हिंदू धोक्यात. आणि हिंदू खतरे में नाही, ब्राह्मण खतरे में आधी. आता ब्राह्मण खतरे नाही का? त्याला असं वाटतं हिंदुत्वाच्या नावाखाली भरडलेली माणसं ही जर उद्या एक झाली तर काय व्हायचं या देशाचं? हीच अवस्था आजपासून 1600 वर्षापूर्वी छत्रपती शिवरायांच्या काळात निर्माण झाली होती. त्याच्याही अगोदर बुद्धाच्या काळात निर्माण झाली होती. आणि 56 नंतर संविधानाच्या माध्यमातून अख्खा देश बाबासाहेबांनी प्रज्ञावंत बनवण्याचा प्रयत्न केलेला आहे. बाबासाहेबांनी उघडपणे सांगितलं ना, उघडपणे सांगितलं मी हिंदू म्हणून मारणार नाही. एवढं उघडपणे सांगणारा बाबासाहेब, आम्ही बाबासाहेबांचं समर्थन कसं करायला पाहिजे होतं? बाबासाहेबांचं समर्थन आम्ही कसं करायला पाहिजे होतं? आणि आज बाबासाहेबांचं समर्थन आम्ही कसं करत आहोत?
देशातले प्रत्येक ब्राह्मणाची पोरं, हिंदूंची पोरं नाचायला, कावड न्यायला, ज्योत पळवायला, या सगळ्याला हिंदूंची पोरं. ब्राह्मणाची पोरं कुठे आहेत? नोकऱ्यांना, परदेशात. ते पण आता पुढची गंमत सांगतो. आता सरांचा मूळ विषय मला परत तो मांडायचा. सर, ब्राह्मणाची पोरं कुठं? परदेशात. त्यांचे आईबाप कुठं? इथं. म्हातारे आईबाप मेले तरी ते काढता येत. कितीतरी केस आहेत माझ्याकडे, येत नाही. पुढे पुढे प्रश्न निर्माण झाले की आता हे करावं कसं. बऱ्याचशा ब्राह्मणांचे पोरं तिकडे, इकडच्या बाबा हिंदूच्या लोकांना आम्ही नाचायला लावले, चाललंय आमचं कसं चाललंय, पण आमच्या आईबाबाचं काय व्हायचं. मग एकाने आजपासून बरोबर 350 वर्षापूर्वी, 350च्या आसपास एक कल्पना म्हणून मांडली. एकाने, ब्राह्मणाच्या एका माणसाने कल्पना मांडली ती कल्पना. आणि ही 21व्या शतकाच्या उत्तरार्धामध्ये ही कल्पना रुजली गेली का ज्यांचे पोरं तिकडं आहे परदेशात आपली पोरं नाही. आता बाहेर सोडून द्या, त्यावेळेस मी सांगतो ही सगळी तिकडं. मग इथं त्याचं म्हाताऱ्याला कोण सांभाळायचं. मग त्यावेळी बोकील नावाच्या माणसानं पहिलं 5 ब्राह्मणांसाठी एक आश्रम काढला. आणि तिकडचे पोरं काय करायचे, मग पैसे पाठवून द्यायचे. मग तिकडनं बाप याला मग त्यांनी सांगायचं इतके ते पैसे पाठवतो, बापाचं क्रियाकर्म करून टाका. अशा हळूहळू मग त्याला शब्द वापरला वृद्धाश्रम. काय शब्द वापरला? म्हणजे वृद्धाश्रमाला जन्माला कोणी घातलं? त्यांनीच. कशासाठी? देशाशी बेईमानी करण्यासाठी आणि तिकडे राहण्यासाठी. भारतीय संस्कृतीमध्ये, बौद्ध संस्कृतीमध्ये आई बापाला सोडणे किंवा त्यांना टाकून देणे ही संकल्पनाच नाही. ही संकल्पना नाहीच. सिद्धार्थ जेव्हा म्हटला यशोधरेला, यशोधरा जगाच्या कल्याणासाठी मला बाहेर पडायचं घराच्या कायम स्वरूपी. खरं तर यशोदा त्यावेळेला म्हणणार होती मला यायचंय, पण ती काय म्हटली माहितीये ना, ती हे म्हणाली. खरं तर यशोधरा लहान बाळाला घेऊन आपल्या बाहेर गेली असती. माझा नवरा तिकडे गेला, मी जाते बाहेर. पण तिचा दुसरा शब्द आहे की युवराज आपले आई आणि वडील वयस्कर आहेत, म्हातारे आहेत, त्यांची सेवा करायची, त्यांना तसं वाऱ्यावर सोडून जमणार. याला बौद्ध संस्कृती म्हणतात ना, की सोय झाली वृद्धाश्रमाची म्हणून ज्याला गरज नाही त्यांनीही पाठवा. तो एक सामाजिक गुन्हा आहे काय, याच्याबद्दल पुन्हा आपल्याला विचार करावा लागणार. अशी इच्छा मुलांमध्ये निर्माण व्हायला नाही पाहिजे की माझे आई बाप वृद्धाश्रमात. आपल्याला मान्यच म्हणणार नाही. गर्दी होते, वृद्धाश्रम काढला की गर्दी होते याचा अर्थ कोणीतरी बळी पडतो. ज्या आईने आणि ज्या बापाने कष्ट करून घाम गाळून हे घर उभं केलं, कुठून तरी एक बिचारी नवरी त्या घरात नांदायला येते, नवऱ्याचं मन भरवते आणि नवऱ्याला कुठे टाकते, सांगून देते कुठे टाकायचे. एक मुलगा असाच, एका मुलानं आईला टाकून दिलं. कुठं? वृद्धाश्रमात. बाप नव्हता, टाकून दिलं आईला वृद्धाश्रमात. 2 महिन्यानंतर आईला भेटायला गेला. 2 महिन्यानंतर आईला भेटायला गेला तेव्हा त्या वृद्धाश्रमाचा मॅनेजर होता. तो मुलगा त्या मॅनेजर बरोबर जास्त बोलला, जास्तीत जास्त वेळ त्याने त्याच्यावर घालवला. आणि मग आईकडे आला. आई शांत बसली.
आला मुलगा भेटायला भेटला. नंतर तिने त्या आईने मुलगा समोर, मॅनेजर समोर आणि आई इथं. आई त्या मॅनेजरला सांगते आपले तो पोरगा एवढी माहिती मिळाल्याच्या नंतर तो पोरगा जरा भांबावलेला आहे. पोरगा भांबवलेल्या पोराला जेव्हा मॅनेजर आहे ना, तो मॅनेजर त्या बाईला विशेष जीव लावतो. मॅनेजर विशेष जीव लावतो, तिच्याशी चांगला बोलतो. तेव्हा तो जो मॅनेजर तो पोरगा जेव्हा विचारतो त्या मॅनेजरला की माझ्या आईची तुमची ओळख कशी काय, माझ्या आईची तुमची ओळख कशी झाली, तेव्हा तो मॅनेजर सांगतो बाळा 20-25 वर्षापूर्वी हिने टाकून दिलेल्या बाळाला जतन केलं होतं. हिने टाकून दिलेल्या बाळाला जतन केलं, त्याला मोठं शिकवलं. ते बाळ दुसरं तिसरं कोण नसून हिचं ते बाळ तूच आहेस. कारण तू गेला होतास कामात, तिने तुला वाचवले आणि तिला तू पुढं पाठवून परत. कधीतरी सर पत्रकार म्हणून कधीतरी सर गेले पत्रकार म्हणून कधीतरी जा वृद्धाश्रमात आणि सहजपणे एखाद्या काकाला जवळ करा, मस्त पैकी चहा प्या दोघ जण आणि मग हळूच खपली करा. रक्त कसं चितकळते बघा. सगळं पान खोलतो, सगळं पान खोलतो. याचा अर्थ भगवान बुद्ध एक सांगतात, मला भगवान बुद्धाचा विचार मांडायचा आहे. भगवान बुद्ध हे सांगतात की माणसं चोरी करतील, माणसं बलात्कार करतील, माणसं खोटं बोलतील, माणसं दारू पितील, माणसं खुनही करतील. तुम्ही जेलमध्ये टाकाल, तुम्ही जेलमध्ये टाकाल. आणि एक दिवस नीतिमत्ता ढासळल्याच्या नंतर आणि धर्माच्या नादी लागल्यानंतर, धम्माच्या नाही धर्माच्या नादी लागल्याच्या नंतर या देशात बलात्कार होत राहतील, खून होत राहतील, चोऱ्या होत राहतील. तुम्ही जेल किती निर्माण करणार आहात, किती जेल निर्माण करणार आहात. त्यापेक्षा त्यानं खून केलाय, त्याने चोरी केली, असं चोरांना शिक्षा देण्यापेक्षा आणि खर्च वाढवण्यापेक्षा आणि त्याचं शासकीय खर्चाचा बोजा वाढवण्यापेक्षा तो चोरी करणार नाही याची व्यवस्था आपल्याला करावी लागणार आहे. पोरं आई बाबाला वृद्धाश्रमात टाकणार नाही यासाठी भगवान बुद्धाच्या नीतिमत्तेचे धडे आपल्याला देणं गरजेचं आहे. म्हणून आम्ही जो धम्मावेरच्या माध्यमातून हा धम्म शिकवतोय, हा धम्म नीती तत्वाचा धम्म आहे. हा धम्म स्त्रीला आणि पुरुषाला एका दोऱ्यात बांधणारा धम्म आहे. हा धम्म जाती विरहित समाज निर्माण करणारा धम्म आहे. हा धम्म प्रत्येक माणसाला ज्ञानी होण्यासाठीचा परवाना देणारा धम्म आहे. हा धम्म कुठल्याही माणसाची अवहेलना करणारा धम्म नाहीये. हा धम्म कुठल्याही जातीच्या स्त्रीची अवहेलना नाही, कुठल्याही समाजाची अवहेलना नाही, कुठल्याही धर्माची अवहेलना नाही. खरं तर पहिले लक्षात ठेवा, एक लक्षात ठेवा, भगवान बुद्ध जेव्हा या जगात होते 2500 वर्षापूर्वी, तेव्हा कुठलाही धर्म या जगात नव्हता. हे पहिले क्लिअर करून ठेव डोक्यात. भगवान बुद्ध जेव्हा होते तेव्हा कुठलाही धर्म नव्हता. भगवान बुद्धाच्या महानिर्वाणानंतर 600 वर्षांनी येशू ख्रिस्ताचा जन्म आहे. तेव्हा ख्रिश्चन धर्म उदयाला आला भगवान बुद्धाच्या आश्रयाने. कारण येशू ख्रिस्तांनी स्वतः जवळजवळ 13-14 वर्ष जवळजवळ काश्मीरच्या खोऱ्यात बौद्ध धर्माच्या प्रसाराचं काम केले येशू ख्रिस्तांनी. आणि येशू ख्रिस्त आणि राजा कनिष्क यांच्या संयुक्त वैचारिक मंथनातून बुद्धाची मूर्ती तयार झाली. त्याच्यानंतर बुद्धाच्या मूर्ती नव्हत्या आपल्याला.
येशू ख्रिस्ताच्या नंतर, त्याला मारून टाकल्याच्या नंतर, येशू ख्रिस्ताच्या नंतर 550 वर्षांनी मोहम्मद पैगंबराचा जन्म झालाय. म्हणजे त्याच्यानंतर मुस्लिम धर्म आला. आणि मुस्लिमांनंतर काल परवा, मुस्लिमांनंतर काल परवा म्हणजे आजपासून साधारण 1250 ते 1300 वर्षापूर्वी रामायण आणि महाभारत लिहिलं गेलेलं आणि तिथून पुढे हिंदू हा शब्द आपल्याकडे आला. कशी अवस्था वाईट करून ठेवली आपली. म्हणजे या सगळ्याच वैचारिक पातळीनं माणसाला एकजूट करणाऱ्या या महामानवांना संपवण्यासाठी आणि त्यांच्या वैचारिक मंथनाला सुरुंग लावण्यासाठी हिंदुत्व, हिंदू या शब्दाच्या नावाखाली आमच्यामध्ये भेद पाडले. वेदांचा खरा अर्थ भेद आहे, पण डायरेक्ट भेद म्हणता येत नाही, म्हणून वेद. मूळ वेद सामवेद, मूळ वेद ऋग्वेद, आणि ऋग्वेदातून मग 4 गोष्टी वेगळ्या केल्या, मग सामवेद, यजुर्वेद, मग हे तयार झालेलं आहे. हे आपलं तसं भगवान बुद्धांनी 84,000 गाथा सांगितल्या. मग त्याच्यामध्ये भगवान बुद्धाच्या महानिर्वाणानंतर आणि पहिल्यांदा त्रिपिटक लिहिल्याच्या नंतर, पहिल्यांदा त्रिपिटक लिहिलं गेलं आलविहार. आलविहार म्हणजे श्रीलंकेत आहे. पहिल्यांदा तिथं लिहिलं गेलं, वर्गीकरण केलं, गाथांचं वर्गीकरण केलं. आज आपले जवळजवळ काही नाही म्हटलं तरी 750 वर्गीकरण, 750 पुस्तकं आहेत, त्याचं वर्गीकरण आहे. आणि ते सगळं वर्गीकरण 3 मध्ये बसवलं. विनय पिटक, अभिधम्म पिटक आणि शुद्ध पिटक याच्यामध्ये हे सगळं बसवलं. धम्मपद वेगळं केलं, धम्मपद वेगळं केलं आणि त्याच्यात या सगळ्यामध्ये सुद्धा ब्राह्मणांनी हिंदुत्व घातलं. आज तुम्ही बघा, आता आजचं परित्राण पाठ, आजचं परित्राण पाठ बघा तुम्ही. आजच्या परित्राण पाठामध्ये काय ब्राह्मणांनी किती शब्द घुसडवले. तुला चोरापासून, भूतापासून, याच्यापासून त्याच्यापासून तुझं रक्षण हो. कुठं भूत आली तर बघा ना. आणि जास्त कशाला बुद्ध आणि धम्मा हा जो आपला पवित्र ग्रंथ आहे, त्या बाबासाहेबांना हा ग्रंथ देण्याची काय गरज भासली. कारण बाबासाहेबांना हे माहित होतं की बौद्ध साहित्यामध्ये ब्राह्मणांनी प्युअर घुसडाघुसड केली, प्युअरली घुसडाघुसड केली. आणि म्हणून बाबासाहेबांना बुद्ध आणि धम्मा हा ग्रंथ लिहावा लागला. सगळ्या त्रिपिटक असेल, बुद्धक असेल, थेरी गाथा असेल, थेर गाथा असेल, उदान असेल, पठाण असेल, या सगळ्या ग्रंथांचा अभ्यास करून बाबासाहेबांना बुद्ध आणि धम्म द्यावा लागला. आणि नुसतंच ते नाही तर माझ्यानंतर जे उपेक्षित समाज या धम्माला स्वीकारतील त्यासाठी बाबासाहेबांनी 22 प्रतिज्ञा दिल्या. म्हणजे क्लॅरिटी. आणि त्या 22 प्रतिज्ञामध्ये पहिल्यांदा 5 मध्ये तुम्हाला तथाकथित हिंदूंच्या देवांना नाकार दिला. तसं पाहिलं तर गणपती आपला, गणपतीचा उगम कुठं झाला, कसा झाला, याच्यावर फार वेगळं विषय आहे. तो त्याचं प्रॅक्टिकल तुम्हाला काठमांडूमध्ये पण मिळेल. काय तो भाग वेगळा आहे, त्याच्याशी आपल्याला नाही बोलायचं. पण बाबासाहेबांनी हे देताना किती प्रकारची काळजी घेतलेली आहे. जर बाबासाहेबांनी ती काळजी घेतली नसती तर संबंधित सोशल आपल्या सम्यक संबंधित झालं असतं कसं आपण. त्याच्यानंतर हे एवढा मोठा हा प्रकल्प हा झाला असते कसं आपण. याचा अर्थ प्रत्येक प्रकल्पाला, प्रत्येक संघ भावनेला धरून ठेवण्यासाठी महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी लिहिलेला बुद्ध आणि धम्म आणि बुद्धानं सांगितलेला आत्मदीप भव आणि बाबासाहेबांनी दिलेला संघटित व्हा आणि संघर्ष करा हा विचार मूलगामी जो आहे, हा विचार ज्यांच्या डोक्यात आला, मग ते आमचे भारसाकडे सर असतील, तायडे सर असतील, माझ्याकडे जेवढे आले होते सुरुवातीच्या काळात, सर याच्यावर फार मोठं मंथन झालेलं आहे पुण्यामध्ये. मग हे कुठेतरी भारसाकडे फार टॅलेंटेड माणूस, प्रचंड टॅलेंटेड माणूस, अशोक इंग्रज जिद्दीवान माणूस आणि हे पैसे सांभाळणार माणूस, या सगळ्यांचा पैसा सांभाळणार. हे केव्हा होतं? जेव्हा आपल्याला धम्म कळतो, जेव्हा आपल्याला बाबासाहेब कळतो, जेव्हा आपल्याला सम्यक स्मृती हा जो मुख्य भाग आहे सुखी होण्याचा, हे जेव्हा आपल्याला कळतं तेव्हा आपल्याला बौद्ध धम्माचे आम्ही आहोत याचं भान असलं पाहिजे.
या बौद्ध धर्माला तडे देण्यासाठी तुम्ही बघा, या देशातले जेवढे संत आहेत, एकाही संतानं हिंदुत्वाचं गुणगान केलं नाही, किंवा एकाही संतांच्या साहित्यात, एकाही रचनेत, मग ते नाथांचं भारुड असो, ज्ञानेश्वरांच्या ओवी असो, तुकोबाचा अभंग असो, ज्ञानेश्वरांचे काही असो, याच्यामध्ये कुठेही हिंदू शब्द त्यांनी टाकला नाही. तर त्यांनी वापरला शब्द, तुकोबाने शब्द वापरला, विष्णुमय जग वैष्णवाचा धर्म, भेदाभेद भ्रम अमंगळ. भेदाभेद पाळणं हे अमंगळ आहे. आणि स्वतःला त्यांनी हिंदू नाही म्हटलं, वैष्णव म्हटलं. वीरशैव आणि वैष्णव याच्यामध्ये फार मोठा फरक आहे, फार मोठा फरक आहे. त्याच्यात तुमचं अजून नको खराब करायला, त्याचा फार मोठा विषय, तो फार याच्यातला विषय, तो पीजीच्या पोरांना शिकवण्याचा विषय आहे. आपल्याला हे समजलं पाहिजे की भगवान गौतम बुद्धानं त्यांची चळवळ किती मूलगामी, किती फंडामेंटलिस्ट केलेली आहे. आणि बाबासाहेबांनी त्या चळवळीभोवती पिंगा घालून स्वातंत्र्य, समता, न्याय आणि बंधुत्व निर्माण केले. जेव्हा या देशाचं संविधान निर्माण झालं, तेव्हा 3 दिवस नुसती भांडणं चालली होती. सरजी 3 दिवस, नंदागवडी सर, 3 दिवस भांडणं चालली होती की आपण साधं पत्र लिहिताना सुद्धा, वरती काय लिहिताना माझं काही श्री गणेशाय नमः, आपण काय लिहायचं, नमो बुद्धाय. बाबासाहेबांनी 3 दिवस वाद चाललाय, त्याच्यावर 3 दिवस वाद चाललाय की संविधानाची सुरुवात करताना कोणाला अर्पण, शंकराला, गणपतीला, सरस्वतीला, तिरुपती बालाला, कोणाला. आणि सगळे जवळजवळ 42 देवांची नाव आली. बाबासाहेब म्हणाले नाही, मी मंजूर करणार नाही, कारण हा ग्रंथ एका देवासाठी नाही, आणि असणारा जो तुमचा देव आहे तो देव, मराठ्यांची जाती किती सांगितल्या मग मी, 3742, मागासवर्गीयांचे किती आहे, 6822, किती, म्हणजे या देशात जाती किती आल्या बघा. बाबासाहेब हे म्हणतात की जर गणपती टाकला तर तो भटक्या मुक्ताला मान्य होईल का, त्याचा देव वेगळा आहे, डवरी गोसावी यांचा देव वेगळा आहे, भूताखेताचा राजा येताळ त्यांचा देव वेगळा आहे. मग 6822 जाती आणि मराठ्याच्या 3742 या जातींमध्ये भांडणं होतील, म्हणून कुठल्याही देवाचं नको, कारण हा देश देवांवर चाललेला नाही, तर यापुढे संविधानावर चालायचा आहे. आणि तो कोण चालवणारा, वी द पीपल, आम्ही लोक. आणि म्हणून भारतातल्या संविधानातला पहिला शब्द आहे, आम्ही भारताचे, यू आर द स्टुडंट ना, बघा त्यांना. आणि शेवटचं वाक्य आहे, आज दिनांक 26 नोव्हेंबर 1949 रोजी आम्ही स्वतःप्रती दिले का मला अर्पण नाही, स्वतःप्रती म्हणजे जबाबदारी कोणाची आली, ईच अँड एव्हरी पर्सन, ईच अँड एव्हरी सिटीजन ऑफ इंडिया. जबाबदारी कोणाची आली, पण ती जबाबदारी जेव्हा आमची आली, आणि त्या जबाबदारीतून जेव्हा आम्ही मोठे झालो, या देशातलं बहुजनाचं पोरगं, महाराचं पोरगं, मान, समाज, कुमार, ठाकरचं पोरगं जेव्हा कलेक्टरच्या कॅबिन मध्ये बसायला लागलं, तहसीलदाराच्या कॅबिन मध्ये बसायला लागलं, काळा कोट घालून जजच्या कॅबिन मध्ये जेव्हा बसायला लागलं, तेव्हा विचित्र हिंदुत्व जागं झालं. आणि त्यांनी त्या संविधानाला शृंग लावण्याचं काम केलं. आम्ही एवढे पागल झालो, ज्या बाबासाहेबांनी हे सगळं दिलं, स्वतःची लेकरं मातीत घातली, स्वतःचे आजार संपवले, स्वतःची बायको संपवली, हे सगळं आम्हाला दिलं. आम्ही बाबासाहेबांना काय दिलं, या संस्थेचे जे पदाधिकारी आहेत, या संस्थेचे पदाधिकारी बाबासाहेबांच्या याच विषयाशी प्रामाणिक राहिले. आणि पे बॅक टू सोसायटी, समाजाला परत देणं काय आहे, त्या परत देणं काय आहे, हे त्यातून उभं राहिलेली वस्तू आहे. हे पहिलं, इट्स माय ड्युटी टू पे बॅक टू सोसायटी, बिकॉज माय फादर टोल्ड मी, प्लीज पे बॅक टू सोसायटी.
या बापानं आपल्याला सांगितले की समाजाला मी दिलं पाहिजे. काय दिलं पाहिजे? मग दररोज अन्न छत्र दिलं पाहिजे. अन्न छत्रावर बाबासाहेबांचा विश्वास नाही. आज अन्न काय, उद्याचं काय? त्याचं अन्न तो कसा तयार करेल त्यासाठी त्याला संधी द्या. त्याला संधी द्या, तो त्याचं अन्न निर्माण करेल. यांनी आता असं ठरवलं की या देशाची ही जी संधी आहे ही संधीच मोडायची, म्हणजे बाकीचा प्रश्न निर्माण होईल. बावळटांनो, सनातनीवाल्यांना इशारा आहे. वेड्यांनो, एका बाजूला तुम्ही आमची भाकरी घ्याल, एका बाजूला नोकरी घ्याल, सगळं 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 रस्त्यावर आणाल. ज्या दिवशी रस्त्यावर येईल ना त्या दिवशी या रस्त्यातले तुडुंब भरलेले असतील. 22 डिसेंबर हा रशियाचा रक्तरंजित दिवस आहे. कारण त्या दिवशी झार आणि झरीना या राजाला आणि त्याच्या बायकोला जनतेवर अन्याय करून 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 लोक वैतागली. शेवटी जनतेने झार आणि झरीनाला कापून टाकलं. तो रक्तरंजित दिवस या बुद्धाच्या देशात येऊ नये ही माझ्यासारखीची अपेक्षा आहे. कारण बुद्ध कधीही रक्तरंजित क्रांतीला क्रांती म्हणत नाही. एवढी मोठी बुद्धाने क्रांती केली तर रक्त साधन नाही. एका बाजूला अख्खा देश आणि दुसऱ्या बाजूला आपला बाप बाबासाहेब आंबेडकर, तरीही बुद्धाच्या विचारावर आधारित संविधान दिलंच ना. या देशाच्या अशोक चक्र दिलंच ना. या देशाची राजमुद्रा सुद्धा 4 तोलाचा सिंह केलाच ना. हे करताना आपल्या बापाने हातात तलवार घेतली होती का? नाही. आपल्या बापाने हातात घेतली बुद्धाची वैचारिक लेखणी, आणि त्या लेखणीनं हे परिवर्तन केलं. आणि या परिवर्तनामुळं आपण निर्माण झालेली ती माणसं आहोत. आज आपल्याला बाबासाहेब आंबेडकरांच्या आणि बुद्धाच्या, छत्रपती शिवरायांच्या, फुले शाहू आंबेडकर पासून अगदी गाडगे बाबांच्या त्या वैचारिक पातळीचा वसा सांभाळून आपल्याला आपल्यातलं प्रतिनिधित्व सांभाळून ठेवून प्रत्येकाला आपल्याला माणूस म्हणून जगू देण्याचा अधिकार दिलाय. तो आपण अधिकार जरी पाळला तरी खूप झालं. नमो बुद्धाय. जय भीम. त्यानंतर आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष सन्माननीय रमेश तायडे साहेबांना मी विनंती करतो त्यांनी आपल्या अध्यक्ष भगवान गौतम बुद्ध, भारतरत्न बोधिसत्व प्रोफेसर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, क्रांतीसूर्य महात्मा ज्योतिराव फुले, क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले, सम्राट अशोक, रामाचंद्र पेरियार, छत्रपती शिवाजी महाराज, राष्ट्रमाता जिजाऊ, अण्णाभाऊ साठे, गाडगे महाराज, माता रमाई, माता रमाई या सर्व निवडणुकांमध्ये महामानवांनी सुरुवात. आणि दुसऱ्या दिवशी माननीय दिवा बागुल सर यांचं या ठिकाणी प्रवचन गेल्या 3 वर्षापासून आपण त्या कार्यक्रमाला प्रमुख अतिथी म्हणून सुभेदार रामजी आंबेडकर उत्तर शहर क्रेडिट कोऑपरेटिव्ह सोसायटीचे संचालक, या प्रतिष्ठानचे सदस्य माननीय प्राध्यापक नंदागौरी सर, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर कॉलेज ऑफ जर्नलिझमचे प्राचार्य डॉक्टर गणेश बोरकर सर, ज्यांनी असं सुंदर संचालन केलं. ते सुभेदार रामजी आंबेडकर उत्तर शहर क्रेडिट कोऑपरेटिव्ह व्यवस्थापक माननीय तुषार खंडेराव साहेब, वानखडे साहेब, अविनाश मोरे, चक्रनाथ साहेब, आमच्या भगिनी डोंगरे मॅडम आहेत, जाळे मॅडम आहेत, पांडे मॅडम आहेत, इंगळे मॅडम आहेत, खंडारे
मॅडम आहेत, भटकर मॅडम आहेत आणि आमचे सगळे विद्यार्थी आणि उपस्थित पुण्याहून आलेले सर्व माझे बंधू आणि भगिनी, माननीय दिवा बाबू साहेबांनी अतिशय अभ्यासपूर्ण या ठिकाणी जे विवेचन आपलं मार्गदर्शन केलं त्याचा संपूर्ण सार हा आपण पंचशीलाचं पालन आणि 22 प्रतिज्ञा याचं तंतोतंत पालन केलं पाहिजे हा पूर्ण सार आहे. कारण बाबू साहेब अतिशय अभ्यासू आहेत. कारण जेवढं तुम्हाला सांगायला त्याला वेळ खूप झाला, कारण त्यांची जेवढं सुद्धा राहिलेलं आहे म्हणून मी काही जास्त बोलणार नाही. कारण बाबू साहेबांचे व्याख्यानं हे देश विदेशात होतात, हजारो लाखो लोकांच्या समोर होतात आणि ते खूप विद्वान आहेत. त्यांचे अनेक साहित्य त्यांनी पुस्तकं लिहिलेले आहेत. जेवढं बोलाल तेवढं थोडं आहे. सगळ्या ग्रंथांचा अभ्यास आपण बघितलं, शिवरायापासून तर तुकोबापर्यंत सगळा अभ्यास, सगळ्या धर्माचा अभ्यास माननीय बाबू सरांनी केलेला आहे. आणि म्हणून त्यातला मी सार एकच काढलेला आहे की आपण पंचशीलाचं पालन, प्रत्येक बोधांचं नैतिक कर्तव्य दर रविवारी आपण बुद्धविहारात गेलं पाहिजे, 22 प्रतिज्ञेचं पालन केलं पाहिजे, आपल्या कमाईचा 20वा हिस्सा समाजाच्या उन्नतीसाठी दिला पाहिजे. या 3 प्रमुख गोष्टी गेल्या 20 वर्षापासून हे प्रतिष्ठान सातत्यानं आमच्या बौद्ध बांधवांच्या समोर ठेवत आहे आणि त्यांना प्रवृत्त करत आहे की आपण दर रविवारी बुद्ध वंदनाला आलो पाहिजे, पंचशीलाचं पालन केलं पाहिजे, 22 प्रतिज्ञा आपण पठण केलं पाहिजे, त्याचं पालन केलं पाहिजे आणि आपल्या कमाईचा 20वा दिला पाहिजे. कारण आरक्षणाच्या भरोशावर फक्त आम्ही काय 5% लोक नोकरीला लागलो, 95% लोक. आणि तुम्हाला माहिती आहे की बुद्धाला गरिबी मान्य नाही आणि हे गरिबी जर बुद्धांना मान्य नाही, बाबासाहेबांना मान्य नाही तर तुम्हाला त्यासाठी त्याग करणं आवश्यक आहे. त्यागाशिवाय काहीच नाही. आम्ही किती मोठे झालो पण जर आम्ही त्याग करत नसू ना तर आमच्या जीवनाला काही अर्थ नाही. आणि म्हणून बाबासाहेबांनी दिलेल्या आदेशाचं पालन आपण तंतोतंत केलं पाहिजे, बुद्धांनी दिलेल्या आदेशाचं पालन आपण तंतोतंत केलं पाहिजे. हे संपूर्ण माननीय सरांनी बाबू सरांनी आपल्याला अतिशय फार स्पष्टपणे आपल्याला सांगितलं आहे, आपल्या सगळ्यांच्या लक्षात सुद्धा आलेलं आहे. फक्त एकच आहे की आचरणात आणणं. आम्ही काय पाहतो, आचरणातच आणणं. आचरणात आणत नाही. मी गेल्या माझ्या 40-50 वर्षापासून बघतो की आम्ही बौद्ध समाज एवढा उत्साही सगळं डोक्यावर घेतो पण डोक्यात नाही. माझ्या बंधूंनो सरांचा म्हणण्याचा उद्देश काय, तुम्ही डोक्यात घ्या, डोक्यावर नका, विचार करा आणि त्याचं पालन करा. तुम्हाला नीतिमत्ता सगळ्या गोष्टी ज्या आहेत पंचशीला आहे, कारण पंचशीलामध्ये सगळं झालं, नीती काय आहे सगळं आपण याचं पालन करा. आणि हिंदू धर्मामध्ये तर तुम्हाला माहित आहे सरांनी फार स्पष्ट सांगितलं, तो धर्मच नाही येत मानतो, तो गांडूळ आहे, ती शिवी आहे आणि म्हणून याचा गर्व असू नये. पण आज आम्ही आमचं शासन पाहतो, शासनाचे लोक पाहतो, आमचे साधू संत पाहतो, महंत पाहतो, ते काय सांगतात, गर्व शेतो. आता कशाला गर्व असलं पाहिजे, हे अतिशय खेदाची बाब आहे. आणि म्हणून या देशाला जर वाचवायचं असेल, या संविधानाला जर वाचवायचं असेल तर संविधानाशिवाय पर्याय. संविधान वाचणं हे अत्यंत गरजेचं आहे. बुद्ध फुले शाहू विचार वाचणं गरजेचे आहे, त्याचं अनुपालन करणं गरजेचं आहे. हा संपूर्ण साथ माननीय बाबू साहेबांच्या या आपल्या भाषणामध्ये आहे. आणि म्हणून माझी सर्वांना विनंती आहे की आपण कमी लोक नाही आहोत, कारण एक माणूस हजाराचा प्रतिनिधी आहे. बाबू साहेब कंटिन्यू कार्यक्रम चालू आहे. तुम्हाला सांगतो उद्या पुन्हा आपला वर्धापन दिन आपल्या संस्थेचा, उद्या 17 वर्ष या संस्थेला पूर्ण झाले. आज शासनाचा एक स्वाभिमान कशाला म्हणतात, कारण बाबासाहेबांनी तुम्हाला संपूर्ण जीवन स्वाभिमान केलं. स्वाभिमान नाही तर मग काय सर नेहमी सांगतात. आज आदरणीय भाषण सर 8 दिवस झाले खरं आजारी आहे, अश्विनी इंगळे सरांच्या पायाला फ्रॅक्चर आहे. अतिशय आम्हाला वाईट वाटते, कारण सर नसतात म्हणजे हे सोन्याचा दिवस जो आहे तो आम्हाला काही सोन्यासारखा वाटत नाही. स्पष्ट सांगतो मी तुम्हाला म्हणतो, तर आम्ही गेल्या 50 वर्ष झाले एका जीवाभावाचे, एका कुटुंबाचे, आम्ही एवढं एकामेकासाठी काय करता येईल जीवाचे पलीकडे तुम्हाला सांगतो. आम्ही एक निष्ठतेनं बुद्ध फुले शाहू आंबेडकर काम करतो. तिच्यात कोणताही स्वार्थ नाही, मोठेपणा नाही, मीपणा नाही, अहमपणा नाही, गर्व नाही, काहीच नाही. एका दृष्टीनं आम्ही काम करतो. आमचा उद्देश एकच आहे की हे काम पुढे गेलं पाहिजे. या 50-60 कोटीवर आम्ही थांबलो नाही पाहिजे. कमीत कमी 1000-2000 कोटीचं काम झालं पाहिजे आणि हे गरिबी पूर्ण नष्ट झाली पाहिजे, हे झोपडपट्टी पूर्ण नष्ट झाली पाहिजे आणि या सगळ्यांच्या मुलांचे शिक्षण झाले पाहिजे, आरोग्याचा मुद्दा त्यांचा निघाला पाहिजे. हे खरंच स्वप्न. शाळा, महाविद्यालय, कॉलेजेस
बँका, मेडिकल कॉलेज, इंजिनिअरिंग कॉलेज फार मोठं स्वप्न आहे आणि हे स्वप्न केव्हा पूर्ण होईल? तुम्ही त्याग करता. आणि तुम्ही जर त्याग केला नाही तर हे स्वप्न पूर्ण होणार नाही. आणि म्हणून 18 तास 20 तास अभ्यास करून आता ते भारताकडे सर संपूर्ण आपण बघितलेलं आहे की कधी त्यांच्या चेहऱ्यावर राग दिसणार नाही, कधी क्रोध दिसणार नाही, कधी विरोध दिसणार नाही, कोणी काहीही म्हणा. कारण आम्ही ठरवलं. कारण चांगल्या माणसाने मी तुम्हाला सांगतो आम्हाला अनुभव खूप आहे. चांगल्या लोकांना एवढा त्रास होते पण या त्रासाला आपण जुमानता कामा नाही. कारण आपण सत्याने काम करतो. या ठिकाणी सगळे व्यसनमुक्त लोक आहेत. इथं साहेब कोणी तंबाखू, कोणी बिडी, कोणी सिगरेट कोणी पिणार नाही. दारू तर खूप दूर राहिले. आणि हे सगळं पंचशीलाचं पालन या प्रतिष्ठानमध्ये केलेलं आहे. आणि म्हणून इथले सगळे मंडळी जे आहेत, दानशूर मंडळी जे आहेत हे सगळे प्रतिष्ठित झालेले आहेत माझ्या होतो. आणि म्हणून मी आपल्या सर्वांचा वेळ काही घेत नाही. आपण पंचशीलाचं पालन करावं, 22% पालन करावं, आपल्या उत्पन्नाचा विसा द्यावा. आणि आता देऊळ रोड बुद्धभूमी, देऊळ पुणे सारखी तिथं भेट दिली. तिथली मंडळी पुण्याची या ठिकाणी टेक्सनला गायकवाड चौक काय दौडणार मला नाही उठायला समजा की 15-20 मंडळी त्या भूमीची या ठिकाणी आली. त्यांनी सुद्धा सगळं हे समजून घेतलं. त्यांनी सुद्धा त्या प्रॉमिस केलं. आणि माननीय बाबू साहेबांच्या राज दरबारात आम्ही गेलो, पुण्याला गेलो. त्यांचा राज दरबार होता, छोटं मोठं होतं. राज दरबार सारी गर्दी सगळ्या न्यायासाठी, समतेसाठी, बंधुत्वासाठी, विश्वासाठी आणि माणूस म्हणून घडवण्यासाठी. स्वतः त्यांनी बघितलं, कोणी चपरायचे नाही, काही नाही. स्वतः ते उठले, स्वतः त्यांनी स्टोव पेटवला, स्वतः चहा केला, स्वतः नाश्ता दिला आणि प्रत्येक माणसाला आणून दिला. एवढा मोठ्या मनाचा माणूस नाही तर काय माहिती. मला तर लाज वाटते, एवढा विद्वान, एवढा डिग्र्या, एवढा देश विदेशात जाणारा माणूस, एवढं प्रकांड पंडित, त्या बाबासाहेबांची प्रतिमा उद्योग त्यांचा चेहरा आहे मला त्याने सांगितलं. आणि म्हणून एवढा मोठा माणूस सतत गेल्या अनेक वर्षापासून 6000 किलोमीटर, 2000 किलोमीटर संपूर्ण देश भरून करत आहे. आणि हा बुद्धाचा विचार, बाबासाहेबांचा विचार आपल्या समाजाला सांगत आहे. अभ्यास करून सांगत आहे, चॅलेंज सांगत आहे. तर आपण त्याचा स्वीकार करावा, पालन करावा एवढी विनंती करतो. आणि माननीय बाबू साहेबांचा 2 मिनिटं हा जो रथ आहे आपण बघितलेला आहे की भव्य दिव्य रथ आहे. तो पुण्यापासून तर नागपूरपर्यंत दरवर्षी त्यामध्ये हे 25-30 मंडळी येतात आणि धर्माचा प्रचार आणि प्रसार करतात. म्हणून त्यांचं आपण तेवढं अभिनंदन करावं, कौतुक करावं. एवढं थोडा आहे मी सांगतो, वेळ घेतले करण्याचा घोषित राहिलेला आहे. आणि या ठिकाणी बाबुल सर या संस्थेच्या वतीनं दरवर्षी बौद्ध कुटुंब, आदर्श कुटुंब म्हणून पुरस्कार देत असतात. जसं आता मागच्या वर्षी, आता आम्ही काय तो काही जाहीर करत नाही, मला समाजभूषण, समाजरत्न अनेक पुरस्कार भेटले. मी कधी पेपरला बातमी दिली आणि देत नाही. तर तुम्हाला सांगतो आम्ही बातमी कधी देत नाही, फक्त काम करणं हे एकच ध्येय आमचं. किती पुरस्कार आम्हाला भेटू द्या, कधी आमची छोटीशी बातमी पेपरला दिसणार नाही, कधी आमचं हँडबॅग दिसणार नाही आणि कधी कोणतं पोस्टर दिसणार नाही. आमची ध्येय वेळे लोक आम्हाला फक्त एकच पाहिजे, समाजाचं काम, समाजाची उन्नती, समाजाचा विकास. ह्या गोष्टी जर असतील तर आमचं मन रमते, नाही तर आमचं मन काही त्या ठिकाणी रमत नाही. पण आम्ही काही जास्त बोलू शकत नाही कारण लोकांची इच्छा वेगळ्याच आहे. आम्ही पाहतो कोणाची जे, कोणाला गाणे, कोणाला नाच, कोणाला काय काय आवडते त्याची परिभाषा आम्ही करू शकत नाही. आणि त्यासाठी मग ते काही खोटं नाटक पाटं काय ते सगळं करत राहतात. वाईट वाटते पण आपण ताकदीने कमी करतो. आपण काहीच करू शकत नाही कारण अनिष्टांची संख्या जास्त झाली आणि मानणाऱ्यांची संख्या फार कमी झाली. असं असताना युद्ध कसं जिंकायचं हा खरंच फार मोठा प्रश्न आहे. बाबू सर, आपण एवढं मोठं त्याग करता, एवढा मोठा महाराष्ट्रावर देता, देश विदेशात देता आणि एवढा मोठा धम्म आपल्या लोकांना समजून सांगता, तरी आमच्या सगळ्या वेशनता दूर झाली काय, आमच्या वैर नष्ट झालं काय नाही झालं तर आम्ही ते डोक्यातच घेत नाही. आणि म्हणून या धर्मचित्रपण दिनाच्या मी सगळ्यांना शुभेच्छा देतो. आणि हा विचार डोक्यात याच्यानुसार वागा, आपल्या कुटुंबाला सुद्धा वागवा. आपल्या लहान मुलांना या ठिकाणी धर्मसंस्था वगैरे 3 वाजता त्या मुलांना बुद्धांविषयी म्हणजे सगळ्या पंचशीलाचं पालन 22 त्या मुलांना एक दिल्या जातात कारण ते आदर्श नागरिक झाले पाहिजे, हे या संस्थेचा मुख्य उद्देश. आणि म्हणून कंटिन्यू गेल्या 20 वर्षापासून धम्मसंस्कार होतं. इंग्रजी घरी विनामूल्य 1 पैसा सुद्धा घेऊन घेतला जात नाही. हा समाज आदर्श बनला पाहिजे एवढं स्वप्न या संस्थेचं आहे. उन्नती झाली पाहिजे, गरिबी नष्ट झाली पाहिजे आणि आपल्या या समाज हा आर्थिक सबळ झाला पाहिजे. कारण नाही तर मग काय गरिबी
आज नाही आपण पाहतो गरिबाला लुटून देतात, म्हणून प्रत्येक जण हा श्रीमंत झाला पाहिजे. समाज श्रीमंत एकटा माणूस श्रीमंतून चालत नाही, एकट्याच्या बिल्डिंगावरून चालत नाही, समाजाच्या बिल्डिंगा झाल्या पाहिजे. त्या समाजाचे लोक डोळे उठून पाहत नाही. आमची ही इच्छा आहे, सगळ्या समाजाच्या बिल्डिंगा निर्माण करणं, सगळा समाज सुदृढ करणं, पायावर उभं करणं. धन्यवाद. जय भीम. थांबतो. पुरस्कार देत असतो. ज्या ज्या ठिकाणी रथाचा मुक्काम असतो, ज्या ज्या ठिकाणी रथ जातो, तिथे तिथे कमिटी आहे. इथे ही धम्म अभियानाची कमिटी आहे, तेही कमिटीचे मेंबर आहेत. जसं याची एक कमिटी आहे तशी आमची इथं कमिटी, हे सगळे एकत्र आहेत. आम्ही अशा कमिटीच्या वतीने एक अकोल्यातून प्रत्येक वर्षी एक माणूस निवडून देतात. अकोल्यातून प्रत्येक वर्षी एक माणूस निवडून देतात. त्याला आपण आदर्श बौद्ध कुटुंब म्हणून पुरस्कार देतो, जे कुटुंब धम्माप्रती प्रामाणिक आहे. आणि यावर्षी हा जो पुरस्कार आहे हा गेल्या वर्षापासून आमच्या डोक्यात होतं, नाही का? गेल्या वर्षी आमच्या डोक्यात होतं की गेल्या वर्षी तो पुरस्कार माननीय प्राध्यापक मुकुंदराव भारसाखळे आणि नंदाताई भारसाखळे यांना द्यावा, परंतु गेल्या वर्षी तो दुसऱ्याला दिला. म्हणलं आता यावर्षी तरी त्यांच्यावर अन्याय नको व्हायला काय. परंतु आपण सुदैव दुर्दैव नाही म्हणत, परंतु आज अनफॉर्च्युनेटली त्या दोघंही त्या आजारी आहेत. त्यामुळे दे आर अनेबल टू कम हिअर. त्यामुळं आजचा त्यांच्या नावाचा तो पुरस्कार आहे. तर आपल्या काही महिला, आपले काही युवक त्यांनी पुढे यावं आणि माझ्याकडनं त्यांच्यासाठी हा पुरस्कार हे करा अशी अपेक्षा आहे. या एकाने हे हातात धरूयात, एकाने हे हातात धरूयात काय, आणि आपण दोघं हे हातात धरूयात. अलीकडेच आता आता तू अलीकडेच या माझं या जेवढ्यांना राहता येईल व्यवस्थित तेवढे उभे राहा, काय हरकत. या मागवा बाळसागर सरकडे हा फोटो जाऊ द्या. बघा तुमचा पुरस्कार लोकांनी स्वीकारला. बसा काही खाली बसा. या ना मॅडम, या थोडं अजून मागं झालं तर बरोबर. खाली बसा मॅडम, अजून मागवा. खाली बस ना, खाली बस. ये ना